हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत देवपूजेसाठी लागणारं चमकीच्या उलांचं तामण. मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. ही जी रिंग आहे, या रिंग हे जे तामण आपण बनवलेलं आहे, या रिंगपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत. आणि ह्याची जी किनार आहे तामणाची ती करायची आहे आपल्याला. त्यासाठी हे जे बॅक लुक आहे, बॅक लुकमध्ये खांब वाढवत जायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये वाढवायचे नाही आहेत, ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणीच वाढवायचे आहेत. आणि हे जे राऊंड स्टार्ट झालेला आहे, हा जो राऊंड स्टार्ट झालेला आहे, असे आपल्याला आणखीन 3 राऊंड टाकायचे आहेत. 3 राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत आणि नंतर पुढे ती रिंग ॲड करायची आहे. आपला हा पहिला राऊंड आहे. 3rd राऊंड करायचे आहेत आपल्याला. बॅक लुकमध्ये टाके वाढवत जायचे आहेत. सिंगल क्रोशा, मुका खांब, या रिंगवरचं पूर्ण काम सिंगल क्रोशाचं आहे, मुका खांबाचा आहे. आपली पहिली जी रिंग होती ती या पॉईंटला ॲड झालेली आहे आणि दुसरी जी रिंग आहे ती या पॉईंटला ॲड झालेली आहे. पुढची तिसरी रिंग येणार आहे आणि तिसरी जी रिंग आहे ती या पॉईंटला येणार आहे. खांब वाढवत 2 राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण. या पॉईंटलाही एक खांब मी वाढवत आहे. हा पहिला राऊंड आहे आपला. 2च राऊंड करायचे आहेत आपल्याला आणि जास्त खांब टाकायचे आहेत 2 राऊंडमध्ये. 2 राऊंड घ्यायचे आहेत. ही जी किनार आहे ती प्रत्येक लुकमध्ये वाढवलेलं नाहीये. 2 लुक झाल्यानंतर वाढवलेलं आहे. 2-3 लुक झाल्यानंतर वाढवलेलं आहे. एक टाका वाढवत चाललेला आहोत आपण. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढच्या राऊंडमध्ये जाऊयात. स्टेप पार्ट ठरवायचा आहे पुढचं काम. आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत येऊयात. पहा फ्रेंड, पहिल्या राऊंडला आपण या पॉईंटपासून स्टार्ट केलेला आहे टाके वाढवायला आणि आपण आत्ता या स्टेपपर्यंत आलेलो आहोत. आपला शेप हा असा झालेला आहे आणि
या पॉईंटला या राऊंडचा एंड होईल आणि नंतर पुढे पुढचा राऊंड घेण्याची गरज पडली तर घ्यायचा आहे, नाही पडली तर नाही घ्यायचा. आत्ता पण हा जो पॉईंट आहे, या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत टाके वाढवत येऊयात. गरज पडली तरच पुढचा राऊंड घ्यायचा आहे. स्टेप 5 केलेलं आहे हे. आणि ती जी रिंग आहे 9.5 इंचाची, ही जी रिंग आहे ही किनारीसाठीच वापरायची आहे आपल्याला. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवलेलं आहे, जास्तीचं वाढवलेलं नाही आहे. जास्त टाके घेऊ नका, जास्त टाके घेतले तर तुमचा शेप बिघडेल. शेप 5 ठरवायचा आहे राऊंडचं काम. हा पहिलाच राऊंड आहे आपला आणि पहिल्या राऊंडला ही रिंग बसत आहे व्यवस्थित. पुढच्या राऊंड घेण्याची गरज वाटत नाही. पुढचा राऊंड रिंग ॲड करायला घ्यावं लागेल. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो आपला या पॉईंटला कंप्लीट होणार आहे, या पॉईंटला. आणि या पॉईंटपर्यंत टाके वाढवत यायचं आहे आपल्याला. त्या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा, आपला पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आपला शेप हा असा झालेला आहे. इथून पुढे आपल्याला राऊंड वाढवायची गरज नाही. आता या पॉईंटला ही रिंग ॲड करत जायचं आहे आणि ही जी किनार तयार होणार आहे आपली, ही रिंग ॲड करत गेल्यानंतर जशी आपण पहिल्या रिंग ॲड केल्या तशीच ही रिंग ॲड करायची आहे. आणि दोन्ही लूकमधून घ्यायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये सुई टाकायची आहे आणि सिंगल क्रोशाने रिंग ॲड करत जायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये घेतलेलं आहे, दोन्ही लूकमधून घेतलेलं आहे, बॅक फ्रंट. हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून आपण रिंग ॲड करायला स्टार्ट केलेला आहे आणि याच पॉईंटला याचा एंड होईल. आणि प्रत्येक लूकमधून घ्यायची आहे सुई. सिंगल क्रोशा मुकाखांब घेतलेला आहे रिंग ॲड करण्यासाठी. आपलं जे तामण आहे ते अशा प्रकारे रेडी होईल. पुढे
जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत चाललेलो आहोत आपण. जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्यावरच काम करत प्रत्येक लूकमध्ये घेत चाललेलो आहोत आपण. या ठिकाणी या पॉइंटला प्रत्येक लूकमधून सुई काढलेली आहे. बॅक फ्रंट दोन्ही लूकमधून घेतलेला आहे. आणि आपली ही जी तामणाची किनार आहे ती रेडी होत चाललेली आहे. या पॉइंटला आल्यानंतर उलन कट करून उलट काढायचं आहे आणि या पॉइंटला आपलं हे काम कंप्लीट होत आहे. पुढे काम करायचं नाही आपल्याला. हा शेवटचा राऊंड आहे आपला या तामणमधला किनारीचा. येऊयात आपण या पॉइंट पर्यंत. नंतर गोल राऊंड मध्ये पूर्ण राऊंड हा असा कंप्लीट करून घ्यायचा आहे. करून घेऊयात. पहा फ्रेंड, आपली जी किनार आहे ती रेडी होत आलेली आहे आणि आपला आकार हा असा झालेला आहे. या पॉइंटला एंड करायचा आहे. प्रत्येक लुकमधनं घेतलेला आहे. बॅक फ्रंट, सिंगल क्रोशा, मुकाखांब, या पॉइंटला आपला हा जो किनारीचा भाग आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि या ठिकाणी कट करून उलट काढायचं आहे. आपलं हे जे तामण आहे ते रेडी झालेलं आहे. डेकोरेट करण्याची गरज नाही. उलट काढलेलं आहे आणि हे लॉक करून घ्यायचं आहे. आपलं जे तामणचा जो पहिला भाग होता त्या पहिल्या भागामध्ये तामण, निरांजन आणि पंचपाळ हे 3 आपल्याला पाहिजे होते. त्यातलं हे एक रेडी झालेलं आहे आणि इथून पुढच्या भागात पंचपाळाचं काम पाहूयात. या भागात आपलं हे काम रेडी झालेलं आहे आणि पंचपाळाचं काम रेडी झाल्यानंतर निरांजनचं काम पाहायचं आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.